गाईज आहे गाईज म्हैसमाळा आलेले म्हैसमाळ. आईचा फोन येतो. अगं मम्मी असे तुम्ही येतात आणि असं कचरा करतात त्याचं काय म्हणा. आम्ही पहिली वेळ चालून अचानक म्हटले प्लॅनच खरं भारी असतात. हे पूर्ण आपणच घेतलं. नाही हो, देऊ का तुला? तुला देऊ का जॅकेट? जाऊ द्या आता. व्हिडिओ बंद झाल्यावर वापस दे. फक्त रिस्क घेतल्यास नंतर घरी गेल्यावर रिस्क घ्यावं लागतं. याला पकडून याचं काय टेंडर यांनी केलेलं नाही का? अरे अरे मोर बघा, मोर 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 दिसला आम्हाला. इथला रस्ता चांगला होता. व्ह्यू बघा काय व्ह्यू हे ना कोणतरी मागेल रे. लोकलचं राहिलं वेगळं तर गाईचं वेगळं चालू आहे. हाच तो व्यक्ती आहे ऐन टायमाला प्लॅन बदलणार. काय नाही, आम्हाला एकदम असं हायवालच लागतं. आम्हाला ठेसा भाकरी लागते. भेटली गायचं टाकायला गाडी देऊ नका. याचं लायसन्स जप्त करा. आई शप्पथ. डोसा आहे का? तसं नाही, पकोडे. गुड मॉर्निंग गाईज. आणि आज रविवार आणि अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला आहे. म्हणजे प्लॅन तर रेडी होता, पण कोणी येते कोणी जाते, कोणी येते कोणी जाते. एक गाडी होती, 2 गाड्या झाल्या, 3 गाड्या. नाव वी आर डिसाइडेड टू गो. तर आपला प्लॅन झाला होता म्हैसमाळ जायचा. मित्रांनो, आता सीन असा आहे की आम्ही चाललोय पेट्रोल भरायला. आमच्या गाडीत पेट्रोल नाहीये. चंदन गेलाय तिकडं मित्राला घ्यायला आणि अभिषेक पोहोचतोय आता क्रांती चौकामध्ये. सगळे 3 वेगवेगळे डिरेक्शनला आहे. आता मेन आम्ही क्रांती चौकात भेटू. पुढे आम्हाला समोर दिसलेला आहे अभिषेक. आलाय अभिषेक. तुझ्यामुळे किती थांबलोय. कसा रे तू ऐन टायमाला प्लॅन बदलतोय. काय चाललं भाऊ? हे हाच तो व्यक्ती आहे ऐन टायमाला प्लॅन बदलणार. काही जाता जाताच पोरांचं म्हणणं आलं थोडं नाश्ता करून घेऊ. तर इथं क्रांती चौकात पोहे भारी भेटतात असं म्हणतात. पोहे घेतले. गर्दी बाजू दे. खासियत काय यायची? आता काय नाही. खासियत अशी की हे सकाळी लवकर 3 वाजता उघडतात, म्हणून मजा येते. 3चा नाही विषय. छान आहे. तरी वगैरे तरी पोहे दही आहे सगळे आणि 20 रुपीजला बेस्ट. त्यांच्या गाडीच्या स्पीड नुसार मला वाटतं हे 30-40 मिनिटांमध्ये मला पोहोचवणार आहे माहिती. अर्धा तास आरामात पोहोचवते. जाता जाता मंथनला पण कॉल लावला की येता येत का नाही. आणि हे बघा त्याचं म्हणणं होतं जाऊ ना सगळे. चालतंय ना मग? कसं आहे? अचानक मध्ये भयानक प्लॅन. इतका भयानक. अरे आमचं तर काही नव्हतं. तेच म्हणलं इतकं सकाळी सकाळी आता कॉल कस काय हँडसम तो दिखता. हँडसम तो यार. चलो चल रहे. चलो निकलो. धंधो निकालनी पड़ेगी तुम्हारी. हाँ मैं निकाल देता. कुछ अर्जेंट का काम नहीं है. हमारे 2 प्लेयर आगे गए. उनको बोला मैं इधर रुको. चल चलो ना फिर गाडी. क्या कुछ काम है आपको? मंथन भाऊ भेटले पण सीन असा आहे की जे बॉस आहेत ते आलेले नाहीये तर त्यांना निघता येत नाहीये. जोपर्यंत आता ते येत नाही निघता येणार नाही तर निघता येत नाही. मग आम्ही जवळपास 10 मिनिटं थांबतो. ते म्हटलं चला पुढं आम्ही येतो 10-15 मिनिटात. आता बघू. अरे वातावरण तर बघणं एवढं मस्त झालेलं आहे. चिकमिक वातावरण. त्यांना आता शक्यता आहे की मे बी पाऊस येईल आता. मस्त हिरवगार वातावरण झालेलं आणि अचानक म्हटले प्लॅनच खरं भारी असतात. अरे मोर बघा, मोर 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 दिसला आम्हाला. चला. पण आपल्याला बरीच पब्लिक भेटणार आहे यावेळेस. खूप जास्त. संडे असल्यामुळे असं की सरी पब्लिक असणार आहे. इथला रस्ता चांगला होता. आता रस्ता पूर्ण खराब आहे. नाही आता पोहू शकत नाही. ऑप्शनच नाही या रस्त्याला. बरेच म्हणजे मी ऐकलं काहीतरी करोडो सँक्शन झालेले खूप झाले, पण हा रस्ता अजून बनलेला नाहीये. रिझन माहित नाही का? याला पकडून याचं काय टेंडर यांनी केलेलं नाही का? रस्त्याचं काम तर खरं व्हायला पाहिजे. हो कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचं काम करून द्या ना. रस्त्याचं काम करा. गाईज आहे गाईज
गाईज आहे गाईज माता की जय. आता इथं ना मला वाटतं आम्ही मंदिरात नंतर जाऊयात ना. बाय बाय गाईज. हे बघ बालाजी मंदिर आहे समोर, एक मंदिर आहे आणि ते तिकडं टावर आहे. पहिले टावर येते तर मंदिरकडे सगळे करते. चला हे टावर चल हो येतात चालवत आपण. आता असंही काय पाऊस आला तरी ताण नाही घ्यायचं, काही असलं तरी ताण नाही घ्यायचं. भिजायचं तर भिजायचं, काही उद्या. कुठे जाते योगेश्वरांची याला गाडी येत नाही, मला चालतं गाडी खरंच याला येत नाही. तर मित्रांनो आता ड्रायव्हर चेंज झालाय आणि ड्रायव्हर चेंज झालाय तर मला एक कळत नाही म्हैस का बरी येत होती. वाचलो. आता ड्रायव्हर चेंज झालाय आणि एक म्हशीचं पिल्लू म्हणजे रेडा होता वाटतं तर ते मध्ये घुसत होत. तर आता आपण याला गाडी येत नाही, खराब रस्त्यावर गाडी कुठे टाकतो. काका याला गाडी देऊ नका, याचं लायसन्स जप्त करा. व्ह्यू बघा काय व्ह्यू असं एवढंही खराब नाहीये ना रे, जास्त खराब नव्हता रस्ता, नॉर्मल होता. नॉर्मल खराब होता. आता हे बघा हे इथं आलोय, इथं वर चढायचं आम्हाला. वर चढायचा आणि फोटो काढायचा. भारी रे, भारी मारलं रे, भारी. ट्रेन व्हायला घोडा ट्रेन करावं लागणार. कोण त्या विचारू का आपल्याला? नाही आपल्याला बसू देत नाही ते, आपले तोंड बघूनच बसू देत. चंदनो तसं कर ना. खाली उद्या इथे बसताय त्याला म्हणे इथे चला आता पोहोचलोय, फोटोज वगैरे काढू, बघू एकदा. तिकडे जायचं यार मध्ये. लागले त्या बोल. अरे हा बरोबर, ज्यांच्या हातात मग काय त्यांना बरोबर चालले. शंतनू घे नाही येईल ना, कोणतरी मागेल रे. लोकलचं राहिलं वेगळं, तर काहीच वेगळं चालू आहे. इथून एवढं सगळं आपलंच आहे का? गोल वावर इथून एवढं इथून एवढं का पुढं पर्यंत? हे पुरं ना, हे पूर्ण आपलंच आहे. लिंबा झाडापर्यंत का? तो बांध आपलाच आहे का? तो मोठा बांध मोठा बांध ना. इकडचं तो तेव्हा मामा इथून एवढं आमचं बरं का. आणि इकडे तो बांध हे पूर्ण आपणच घेतलं. लिंबाच्या झाडापर्यंत ढागा खाली उतरला ते. आता नाही तो बांध दाखवू नाही शकत ना, ढागा खाली गेला तो आरपार आहे डायरेक्ट. ते पाणी कसं काय आलं तुमच्या शेतात एवढं? येडे मग एवढं इथून एवढं शेताला पाणी ते पाणी कसं काय आलं एवढं शेतात? ते आपण सोडले ते पण तिला यार लोक येतात पण एवढं कचरा करतात यार. गाईला माहिती होता पुरींच्या मागे गेल्यावर काय भेटणार काय भेटणार इकडे. पण मला एक कळत नाही, असे तुम्ही येतात आणि असं कचरा करतात त्याचं काय म्हणा. आम्ही पहिली वेळ चालून तुम्ही आमच्या आम्ही येतो आम्ही साफ करतो. म्हणजे आपल्यासारखे लोक येतात आणि कचरा करतात, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? चांगले वल्ल्या बांबून आणले पाहिजे, मारलं पाहिजे, खरंच मारलं पाहिजे. आणि येता फिरा सगळं करा, पण असे येडे चाय करू नका. बघा एवढं चांगलं व्ह्यू वगैरे येतं, सुरुवातीला असतं मग नंतर असं व्ह्यू काही बघण्यात कारण नाही जर असं असलं तर. माणसांपेक्षा चांगलं लोका कधी देत नाही. लॉयल चला हे चला. चालूच राहील. सिम्बा थोडं कापायला रे ते थंडी वाजायची असं करायला पाण्याची वाफ व्हायली तेव्हा. हा ते बघा ना किती वाफ झाली बघा तिथं पाण्याची. भैया किती याला जमाल का? मला जमाल का? किती किती म्हणतात ना 100, आम्हाला 200. संपले 100च घ्या पण गाडी तर तीच आहे ना, गाडी तर तीच आहे. कमी जास्त आहे ना. तिथं चालते 200. आपली गाडी दिसेल मला. आपली गाडी 200 रुपये आमचं बजेट नाही, आमचं 100. त्यांना म्हणा 100च घ्या, पण एकच राऊंड मारा. मामा 100 घेऊन एक राऊंड मारा ना 100. ए बसतोय का? चल चल ए चल. नाही आता तू बैस. एक वर गोष्ट आली आता नाही. कोणाला पावभाजी खायची? नाही नाही जे नसेल ते खायचं. म्हणजे यांचं सिस्टमच लय वेगळं आहे.
म्हणजे इथं जे भेटत ते नाही खायचं आणि तिकडं म्हणजे भजे वगैरे भेटत नाही लवकर तर तिकडे भजेच खायचे असते असं यांना. काय नाही आम्हाला एकदम असं हायवालच लागतं आम्हाला ठेसा भाकरी लागते भेटली खायचं पिठलं भाकर पिठला भाकरी वर चढू ना अरे ते दिसतच नाही दिसतच नाही. अरे हा दोघं जा ना वर. अंगठी कोणाकडे जमलं नाही ना झेंडा पण लावू अंगठी पण देऊ ना. फ्लॅगला मी जॉकेट देतो. फ्लॅगच्या जागेवर जॅकेट आहे करू नाईस. इथं वर चढतील धुकं बघ ना काय भारी आहे. आलो भाई. स्वर्ग हा नवा वाट विजुनी आनवा वाट अरे पाऊस चालू झालाय. मी काय म्हणतो मी फोन आणले आरामशीर चाललं सध्या काय ए, पळत जाऊ चला थोडं पळ बोल ना बाईक आणता का लवकर फोन ला लवकर फोन ला. गाडीत फोन कर आई शप्पथ आई शप्पथ. येऊ बघा सगळं दुकानी नशीब की पाऊस चालू झाला. पन्नी आणली मी. घेऊ का आता क्रॉस उभा आहे थोडासा क्रॉस. म्हणजे तू रेनकोट आणला तुझ्यासाठी आणि आम्ही काय करायचं. माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा है माँ हे स्वतःसाठी घेऊन आला ना आम्ही. माँ मुझे सब दिखाई दे रहा है माँ. माँ तेरी याददाश्त आ गई माँ. नाही हो, देऊ का माँ? तुला तुला देऊ का जाऊ दे आता व्हिडिओ बंद झाल्यावर वापस किती अरे बघा चल काही नाही आपण आणलं नाही दुसरं छत्री पण नाही आणली. जादू आमचा जादू पावसातच ऍक्टिव्हेट होतो. कोई मिलगाव मध्ये धूप लागते आमच्या कोई नाही मिलगाव मध्ये पाणी लागतं. वॉटर याचा सीनच वेगळा आहे अभिषेकचा. भिजायचंय पण आम्हाला. आएगी किसकी ली आएगी वो नाही आएगी. एकदा बघू आपण. आईची कटकट लय पाऊस आहे. लय पाऊस आहे. मित्रांनो हे डबल बॅग घालता येते. आता बघा पॉकेट ते ठेवून घ्या पैसे काय आता भिजतच जाऊ ना हे काय. कशाची चालू आहे चला काहीच क्लिअरिटी अपडाऊन होणार आहे ते तुम्ही आता ऍडजस्ट करा. आम्ही चाललोय बाय या तुम्ही दम्मानी. पूर्णच क्लिअरिटी डाऊन आहे मित्रांनो. रिस्क घेऊन पावसात आम्ही चाललेलो. ए इकडे चला आता इकडे काय अरे बघून येऊ. पार्किंग मध्ये आता रिस्क घेतलास नंतर घरी गेल्यावर रिस्क बी घ्यावं लागते चला 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 थोडा ब्लर कमी जास्त होणार आहे. माहित नाही क्लिअरिटी कशी येईल पण मजा येणार आहे. रेड लेवल ब्ल्यू स्पायडर मॅन क्या क्या संभाले. पाऊस आता जवळपास थांबलाय जास्त नाही थांबला. एक बार रुकतो या तिथं चांगला शेड नव्हता का तुम्हाला. अरे इकडं आहे चल तिकडे व्ह्यू पॉइंट. आता जर भरलं तर पूर्णच भरविल ना. पडलं तर पडलं आता. दम्मनी दम्मनी जायचं खाली सगळं. फोन वल्ला नाही करत फक्त कॅमेरा वल्ल होते बाकी नाही वल्ल होते.
बाकीचं जिथं पाणी जाऊ शकतं मी तेवढं बोललं नाही होते ते बाकीचं ते नॉर्मलच ठेवलं. वॉटरप्रूफ जादू. इकडे खाली पावसात आल्यावर आमची एनर्जी वाढत असते. चहा आहे ना गरम गरमच चहा काढली. काय करतोय तू असं? हात पुसायला होते तेच म्हटलं, असं मी आतून बोलला नाही. स्वेटर खायचं तरी त्याचं काय खायचं? भजे खायचे? नाही आम्हाला डोसा खायचा. मामाला एकदा विचारू दे मला आता. मामा डोसा आहे का हो तुमच्याकडे? डोसा आहे का? ए पकोडे रे. आमचे पोरं एवढे येडे ना, इथं त्यांना माहिती काय भेटणार आहे तरी ते काय विचारतं माहिती का, डोसा आहे का, पावभाजी आहे का? भैया इपी मॅगी आहे का? भैया इपी मॅगी आहे का? इपी खायचीच काय नाही जाय म्हणून ते मामाला ताण देत. अरे इडली. पोच देतोय तो. मामा डायरेक्ट म्हटलं खायचं तर का नाही जा म्हणजे. बिचारा पोच देतोय किती वेळचा. इकडे 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 तुझं नाव सांग. इकडे नाव सांग तुझं. रोहन पूर्ण नाव सांग. काय रे ते बिचारा बोलतोय ना. मित्र आहे तो. रोहन टर्की आमचा फोन. बोलत पण नाही हा. आम्ही तर बोलत पण नाही. कसं वाटतंय? जिरली आमची. गिरली जिरली. म्हैसमाळला कसं सुटलं ना वाटलं? पावसात मजा आली ना. म्हैसमाळला कसं वाटलं? वरती ठेव पाऊस आला नसतात मजा नसते आली. मजा ते करायला. कसं 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 सस्टेनेशन सवय लागली आहे ना. म्हैसमाळ. हॅलो हे न सांगता आलेलं आहे बरं का. म्हैसमाळा आलेले म्हैसमाळ. आईचा फोन येतो. अगं मम्मी. अरे अरे आम्ही भैयाच्या मित्रांसोबत आलतो. अगं इथं रेंज नाहीये. गेला आता हा घरी गेला की चल मस्त मजा येणार आहे.